आमदार झालाय, पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मी त्यालाच भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मी तर महायुतीचा घटक होतो, महायुतीचं काम या ठिकाणी केलंय, पण तो निवडून आला त्यामुळे त्याला भेटण्यासाठी इथे आलो होतो. एक प्रचंड दबाव होता त्याच्यावर माघार घेण्याबाबत, पाठिंबा देण्याबाबत, हो. तरी तो निवडून आलेला, काय कारण वाटतं आपल्याला? काय नाही, या ठिकाणी जो माणूस रोज जनमानसात असतो, रोज लोकांमध्ये असतो, त्याचा प्रचार थांबवल्यानंतरही लोकांनी इतक्या मोठ्या माइंडेटने त्याला निवडून देणं म्हणजे हे त्याचं कामच आहे ना त्या ठिकाणी. एकूणच महायुतीमध्ये मात्र नाराजी आहे की मतं फुटलीत. काय आपल्याला असं वाटतं उमेदवारच योग्य नव्हता म्हणून हे सगळं घडलंय? निश्चितपणे उमेदवार निष्क्रिय होता, त्यामुळेच हे सगळं घडलंय. महायुतीतले कुठलेही मतं फुटलेले नाही. महायुतीच्या एका घटकाला योग्य न्याय दिलेला आहे. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला थोडी मतदान केले, त्यांनी एका अपक्ष उमेदवाराला मतदान केले, म्हणजे तो उमेदवार महायुतीत कुठेही जाऊ शकतो. शिंदे सेनेने अवतरण दिलेलं आहे, त्यांना बोलवलं आहे मुंबईला, काय वाटतं आपल्याला? त्याबद्दल मला माहित नाही, मी तो घरी आल्यावर त्याच्याशी त्या विषयावर चर्चा करेन. जळगावच्या ज्या बंडखोर उमेदवार आहेत रेश्मा काळे, ते म्हणालेत की नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी पाठीत खंजीर खुपसलं, पाठीवरती वार केले, आम्ही समोरून वार करतो. आपण त्यांच्या टीकेकडे कसं बघतात? आता आपलं नाही, मी रेश्माताई काळेंना ओळखत पण नाही, त्यांचा माझा कुठला संबंध पण नाही. आणि नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातले मतदार यांनी गोकुळ गीतेंना मतदान केलंय. या ठिकाणी जळगावच्या लोकांनी थोडी नाशिक येऊन मतदान केलंय, त्यामुळे असं कुठेही होत नाही की पाठीत खंजीर खुपसणं वगैरे हे असलं काही होणार नाही आणि काही होत नाही. ही निवडणूक अतिशय टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं, कौटुंबिक स्तरापर्यंत राजकारण गेल्याचं पाहायला मिळालं. माघारीच्या दिवशी तुमच्या भाऊंनी अशा पद्धतीचा आरोप केला होता की माझ्या वडिलांचा उद्धार केला. खरं तर या ठिकाणी विजयी झाल्यानंतर तुमच्या ज्या भगिनी आहेत त्या तुमच्या भाऊंच्या विजयी उमेदवार ज्या आहेत त्यांच्या गळ्यात पडून रडताना पाहायला मिळाले. कौटुंबिक वातावरण, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, निश्चितपणे कुटुंबामध्ये या सगळ्या प्रकरणावरनं फार वादविवाद झाले आणि त्या ठिकाणी टोकाचे वाद झाले, पण निश्चितपणे या ठिकाणी लोकांनी त्या वादाला न्याय दिला. या ठिकाणी अपक्ष आमदार म्हणून ते लढलेले आहेत, भाजपकडून त्यांना पक्षावर येण्याचं अवसर मिळणार आहे, काय आपण काही चर्चा झाली? नाही, आता ती घरी आल्यानंतर त्याच्याशी चर्चा करून ठरवू. येस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.